नमस्कार, मी तेज बोरगरे. हेल्थ टॉक या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. आजच्या विशेष कार्यक्रमात आपल्याला संतुलित आहार का महत्त्वाचा आहे, नियमित आणि संतुलित आहार म्हणजे काय, या आणि अशा अनेक प्रश्नांची चर्चा आपण आज करणार आहोत. आणि त्याचविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर आनंददीप अग्रवाल आहेत. नमस्कार डॉक्टर. नमस्कार सर. नमस्कार. सुरुवातीला चर्चा करण्यापूर्वी आपण डॉक्टरांचं माहिती जाणून घेऊया. डॉक्टर आनंददीप हे अनुभवी आणि रुग्णकेंद्रित सल्लागार फिजिशियन आणि डायबेटॉलॉजिस्ट असून त्यांना अंतर्गत वैद्यकशास्त्रातील व्यापक अनुभव आहे. मधुमेह आणि त्यांच्या गुंतागुंतीचं प्रभावी व्यवस्थापन, उच्च रक्तदाब आणि हृदयविकारांचं नियंत्रण आणि सोबतच थायरॉईड विकारांचं अचूक निदान आणि सोबतच उपचार यामध्ये त्यांचा विशेष अभ्यास आहे. संसर्गजन्य आजार आणि त्याचप्रमाणे डेंग्यू, टीबी आदींचे आधुनिक उपचार आणि सोबतच विषबाधा आणि सापदंश यांसारख्या आपत्कालीन स्थितीमध्ये तातडीने व्यवस्थापन करण्यात ते कुशल आहेत. दमा आणि इतर फुफ्फुसांचा आजार याचबरोबर समर्पितपणे उपचार ते आत्तापर्यंत करत आलेले आहेत. अचूक निदान करणं आणि सोबतच वैयक्तिक उपाययोजना आणि रुग्णांना समजेल अशा मार्गदर्शनाच्या माध्यमातून डॉक्टर अग्रवाल रुग्णांच्या सर्वांगीण आरोग्याची काळजी घेतात. त्यामुळं रुग्णांना सुरक्षित, प्रभावी आणि विश्वासार्ह वैद्यकीय सेवा मिळते. विश्वासार्ह वैद्यकीय सेवा मिळते. आज आपण सर्वजण स्पर्धात्मक युगात जगत आहोत आणि त्यामुळं आपला संतुलित आहार आणि जीवनशैली बदललेली आहे. त्यामुळे डायबिटीज, ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक यांसारखे आजार 20 ते 25 वयोगटामध्ये होत आहेत. तर या सर्वांना आपण संतुलित आहार आणि जीवनशैलीमध्ये काही सोपे बदल करून कसे निरोगी राहू हे जाणून घेणार आहोत. आणि याच विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी स्वतः डॉक्टर आनंददीप आहेत. चर्चेला आपण सुरुवात करूया. जसं मी या चर्चेच्या पूर्वी आधी म्हटलेलं आहे की तुम्ही अनेक सगळ्या आरोग्याच्या बाबतीत चर्चा केलेली आहे, निदान केलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं रुग्णांना जसं समजेल त्या भाषेमध्ये तुम्ही सांगितलेले आहात. बरोबर. माझा पहिला प्रश्न आहे की आहार घेताना कोणती काळजी घ्यावी, संतुलित आहार म्हणजे नेमकं काय आणि या सगळ्यामध्ये आपल्याला नेमकं ह्या संतुलित आहारामध्ये किती फायदा होतो? येस सर. सर, सर्वप्रथम मी धन्यवाद म्हणतो तेजस सर आणि पुढारी चॅनल मला इन्व्हाइट केल्याबद्दल. सर, आपण नियमित व संतुलित आहार याबद्दल थोडंसं जाणून घेऊ. आपण यासाठी प्रश्नाच्या उत्तरासाठी आपण थोडंसं भूतकाळात जाऊ सर. आपण सर्वांना आठवतं की आपले आजी आजोबा हे जवळपास 80, 90, 100 वर्षापर्यंत निरोगी जगले. त्यांना कधी आपण प्रोटीन पावडर किंवा विटॅमिनच्या गोळ्या, पिल्स कधी घेताना बघितलं आहे का? कारण त्यांच्या फिटनेसचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे त्यांचा संतुलित आहार होता. त्यांचा संतुलित आहार आपण बघितला तर ते 2 वेळ जेवायचे. 1.5 ते 2 भाकरी, 1 वाटी भाजी, भात, त्याच्यावर घट्ट वरण, 1 चमचा तूप, त्याच्यानंतर चटणी, हिरवी चटणी, लोणचं आणि दही किंवा ताक असं त्यांचं 2 वेळचं जेवण असायचं. मॉडर्न सायन्सच्या भाषेत आपण याला ॲनालाइज केलं तर आपल्याला असं कळेल की 1.5 ते 2 भाकरी म्हणजे ते कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट ज्याच्यानं ग्लायसेमिक इंडेक्स शुगर वाढत नाही. त्याच्याबरोबर भाजी म्हणजे मिनरल्स, व्हिटॅमिन, फायबर. भात कार्बोहायड्रेट नो डाऊट, पण इट इज सुपर ॲडेड बाय डाळी आणि तूप, त्याच्यामुळे त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी व्हायचा आणि स्लोली ॲब्झॉर्ब व्हायचं. तिसरी गोष्ट म्हणजे चटणी, त्याच्यामध्ये मिनरल्स, व्हिटॅमिन्स, अँटीऑक्सिडंट्स असायचे. जे लोणचं आपण खायचो ते त्याच्यामध्ये गुड बॅक्टेरिया, इट इज रिक्वायर्ड फॉर हेल्दी गट हेल्थ, जे आपण पुढे जाणून घेऊ. आणि नेक्स्ट म्हणजे प्रोबायोटिक्स म्हणजे ताक आणि दही, याद्वारे आपल्या जे हेल्दी बॅक्टेरियासाठी आपलं गुड फूड असायचं. या सगळ्या आहारामुळे ते 90-100 वर्षापर्यंत निरोगी जगले. आज आपण बघतोय की आपली लाईफस्टाईल बदललेली आहे. आपण लेट नाईट जेवतोय, फास्ट फूड खातोय, पॅकेट फूड खातोय आणि रॉंग फूड खातोय आणि अनियमित वेळेला खातोय. त्याच्यामुळं शरीरामधलं इन्फ्लेमेशन वाढलं आहे आणि ते आपल्या जे सरांनी जसं सांगितलं की जे सगळे जीवघेणे आजार आहेत ते आपल्याला 20 ते 25 वयोगटात दिसत आहेत. तर हळूहळू आपण याला कसं आपल्या जीवनशैली बदलून आपण याला आटोक्यात आणू, कंट्रोल करू आणि प्रिव्हेंट करू किंवा रिव्हर्सल करू हे जाणून घेऊ. अगदी बरेच वेळा आहारामध्ये ऑइल वापरणं, किती कशा पद्धतीनं वापरणं, कोणतं वापरणं याबद्दल अनेक गैरसमज असतात. आहारामध्ये योग्य ऑइल कोणतं असावं ज्याच्याकरून आपल्या आहारामध्ये चांगलं पौष्टिक अन्नपदार्थ आपण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे सर. माझ्या दृष्टीनं ऑइल म्हणजे आपण तेल आणि तूप या दोघांना आपण कन्सिडर करू. या दोघांचं म्हणजे आपण त्याला फॅट म्हणतो. आपल्या आहारातला 20 ते 25% भाग हा फॅटचा पाहिजे, कारण ते आपल्या शरीराच्या काही ADE के जे म्हणजे फॅट सोल्युबल विटॅमिन्स आहे का हार्मोन्स प्रोडक्शनसाठी जरुरी असतात. तर ऑइलमध्ये आपण प्रामुख्याने त्याचे 2 विभाग करतो, ओमेगा 3 आणि ओमेगा 6 रिच. तर ओमेगा 3चं प्रमाण थोडंसं जास्त ठेवा. अँड ओमेगा 3 रिच ऑइल इज जवसाचं तेल किंवा अक्रोडचं तेल, वॉलनट तेल, हे आपण टॉपिंगच्याद्वारे म्हणजे जसं आपण सॅलेड आहे, चटणी आहे किंवा काही ठेचा आहे त्याच्यावर टॉपिंगद्वारे नॅचरल स्वरूपात अर्धा चमचा रोज प्रत्येकाने घ्यावं. त्याच्याने त्याचे जे काही बेनिफिशियल घटक असतात, अँटीऑक्सिडंट्स, मिनरल्स असतात, हे डिस्ट्रॉय होत नाही. त्याचा टेस्ट ॲरोमा नॉर्मल राहतो.
सेकंड तऱ्हेचे ऑइल जे याला आपण म्हणतो की ओमेगा 6 रिच ऑइल, ते तुम्ही फोडणीसाठी भाजीसाठी एक वेळेस वापरू शकता. तर त्याच्यामध्ये यू कॅन टेक तिळाचं ऑइल, तिल्ली ऑइल किंवा तुम्ही खोबऱ्याचं तेल, सरसो तेल हे वापरू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे ऑइल आणि तूप आपण किती घ्यावं, तर हेल्दी माणसाने दर महिन्याला जवळपास अर्धा लिटरपर्यंत एका माणसाने महिन्याला ऑइल, तेल आणि तूपचं सेवन केलं पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे आपण फ्रायसाठी, डीप फ्रायसाठी, तळण्यासाठी काय वापरावं, तर सगळ्यात चांगलं इज आपलं जे आपण घी, ज्याला आपण घरचं तूप म्हणतो, ते सगळ्यात चांगलं आहे कारण त्याचा स्मोक पॉईंट जास्त आहे. किंवा एनी रिफाईंड तेल जे आपण राईस ब्राउन ऑइल आहे किंवा ऑलिव्ह ऑइल आहे, हे तुम्ही वापरू शकता. फक्त कंडिशन एवढीच आहे की एकदा वापरल्यानंतर डिस्कार्ड इट, परत त्याला रियूज करू नका. कारण परत रियूज केलं तर त्याच्यामध्ये ट्रान्स फॅट्स आणि फ्री रॅडिकल्स डेव्हलप होतात. दोज आर हार्मफुल, दोज कॉजेस इन्फ्लमेशन आणि सगळे आजार. चौथी गोष्ट मला सांगायची ऑइलबद्दल आहे की यूज कोल्ड प्रेस ऑइल, म्हणजे घाण्याचं तेल. आजकाल प्रत्येक शहरामध्ये आपण बघतो की लाकडी घाणा अवेलेबल आहे, तर त्या घाण्याचं तेल वापरा. इट इज कोल्ड प्रेस, नॉट हीट जनरेटेड. त्याच्यामुळे त्याचे मिनरल्स, विटॅमिन्स डिस्ट्रॉय होत नाही आणि ते बेनिफिशियल आपल्याला असतात. इन्स्टेड ऑफ युझिंग रिफाईंड ऑइल, ते म्हणजे केमिकली हीट जनरेटेड असतात त्याच्या, आणि सम केमिकल्स आर ॲडेड, आणि हीट जनरेटेड असल्यामुळे त्याच्यातले जे पौष्टिक घटक असतात ते डिस्ट्रॉय होतात. तर ते तुम्ही कमीत कमी वापरा. तर ऑइल जरुरी आहे, तूप जरुरी आहे, पण मी जसं सांगितलं योग्य प्रमाणात आणि वेळेवर वापरा. बरं, आपण ऑइलबद्दल बोललो. सध्या आपण भाताबद्दल बोलूया, कारण अनेक लोकांना वाटतं की आपण भात खाल्लं की साखर वाढते, वजन वाढते, आणि त्याबद्दल नेमकं तुमचं मत काय आहे की भात खाल्ल्यामुळं असं खरंच होतं का? सर, असं आहे की बघा, आपला जे भारतीय अन्न आहे हे भाताशिवाय कंप्लीट होऊ शकत नाही. शेवटचा भात आपण ज्याला म्हणतो त्याच्याशिवाय ससायटी येत नाही किंवा जेवल्यासारखं वाटत नाही. तर प्रत्येक माणसानं, मे बी डायबिटिक, नॉन डायबिटिक, भात खाऊ शकतो. फक्त दॅट शुड बी सुपर ॲडेड बाय, मी जसं आधी म्हणलं की त्याला वरण आणि तूप टाका, तर त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो आणि साखर वाढत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे भाताला पर्याय चांगला म्हणजे आता मिलेट्स, जे आपण मोदीजींनी लास्ट इयर आपलं मिलेट इयर म्हणून सेलिब्रेट केलं, तर त्याच्यामध्ये तुम्ही मिलेट्स इज भरडधान्य, बाजरीसारखे छोटे छोटे दाणे असतात. तर दॅट इज रिच इन फायबर, प्रोटीन्स, आणि त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स फार कमी असतो. तर ते तुम्ही भाताला थोड्याफार प्रमाणात रिप्लेस करू शकता. डायबिटीसच्या रुग्णांसाठी तर ते एक वरदान आहे. मिलेट्सचे आता वेगवेगळे प्रकार आहेत, त्याचे स्नॅक्स अवेलेबल आहेत. चिवडा आहे, यू कॅन मेक इडली, डोसा, किंवा भातासारखं बनवून दही किंवा तुम्ही वरणाबरोबर त्याला घेऊ शकता आहारामध्ये. अगदी पुढच्या प्रश्नाकडे वळतो. मधुमेहाच्या रुग्णांना अनेकदा वाटतं की आपण फक्त साखर चालत नाही पण गूळ चालतो, त्यामुळे अनेकदा ते साखर खायचं सोडून गूळ खातात. पण याचा फायदा आणि तोटा काय असतो नेमका? हे बघा, मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो की माझ्याकडे माझे एक रेग्युलर पेशंट होते, हजबंड वाईफ दोघंही यायचे, आणि हजबंडची शुगर अचानक वाढून आली. ही इज डुईंग रेग्युलर एक्झरसाइज, टेकिंग टॅबलेट, सगळंच करत होता. मी त्याला विचारलं, बा डाएटमध्ये काही फरक झाला आहे का, तू काही गूळ, साखर, मध काही कोणत्या प्रमाणात घेतोय का? त्याने काही उत्तर दिलं नाही. पण मिसेस लगेच म्हणाली की सर, ते सकाळी व्यायामाला जाण्यापूर्वी, वॉकिंगला जाण्यापूर्वी 1 ग्लास कोमट पाणी, 1 चमचा मध घेत आहेत, आणि दिवसातून 3 ते 4 वेळेस गुळाचा चहा घेत आहेत. तर डायबिटीसच्या रुग्णांना गूळ, साखर, मध कोणत्याही स्वरूपात घेऊ नये. गोड खावे, गोड खाऊ नये, गोड बोलावे, एवढंच मी त्यांना सांगतो. कारण कसं आहे की गुळामुळं, मधामुळं दोन्ही पण गोष्टी चांगल्या आहेत. दॅट इज फॉर नॉन डायबिटिक्स. गुळामध्ये हाय आयर्न आहे, मधामध्ये हाय अँटीऑक्सिडंट्स, मिनरल्स आहेत, पण ते डायबिटीसच्या रुग्णांसाठी आम्ही ॲडव्होकेट करत नाही. बरं, पुढच्या प्रश्नाकडे वळतो. आपण भारतीय असल्यामुळं प्रत्येक गोष्टीला आपण पर्याय शोधतो. मग आर्टिफिशियल स्वीटनच्या गोळ्या चालतील का, असा प्रश्न अनेक बरेच जण आम्हाला रुग्ण विचारतात की बाबा मी गूळ नाही घेतलं, साखर नाही घेतली, तर आर्टिफिशियल स्वीटनरच्या टॅबलेट, ज्याला आपण स्टिविया टॅबलेट्स म्हणतो, ते चालतील का? तर थोड्याफार प्रमाणात तुम्ही कधीमध्ये घेऊ शकता, पण हाय डोजेसमध्ये इट टर्न टू बी कार्सिनोजेनिक, अशा काही स्टडीज अंती निदान झालेला आहे. तर त्याच्यामुळं जास्त घेऊ नका. त्याऐवजी मी म्हणेल की बाबा स्टिविया लीव्ज नॅचरल, ज्याच्यानं ती टॅबलेट बनते काही केमिकल प्रोसेस करून, स्टिविया लीव्ज तुम्ही ऑनलाईन ॲमेझॉनवर अवेलेबल आहेत, यू कॅन कॉल, आणि ते तुम्ही चहामध्ये वापरा. त्याला उकळून त्याचं सिरप बनवा, अँड दॅट सिरप यू कॅन युटिलाइज इट ॲज अ स्वीटनर. तर त्याच्यामुळे काही साईड इफेक्ट होणार नाही, आणि तुमचा टेस्टही, तुमचं जे गोड खायची इच्छा आहे ती पण पूर्ण होईल. पण मग याला पर्याय आहे की शेवटपर्यंत असंच याच गोळ्या आपण वापरल्या तरी? मी म्हटलं ना, जसं गोळ्या तुम्ही थोड्याफार वापरू शकता पण कमी प्रमाणात. त्याऐवजी त्याचे जे नॅचरल ड्राईड लीव्ज आहेत स्टिविया प्लांटचे, दॅट यू कॅन युटिलाइज. त्याला झिरो साईड इफेक्ट, अँड दीज आर नॅचरल लीव्ज. अगदी. प्रोटीन पावडर कोणी घ्यायला पाहिजे? कारण अनेकदा व्यायाम करताना अनेक मुलं घेतात, इतर वेळेला धावपळी जे जगत असतात किंवा धावपळ असते त्यामध्ये पण आहाराव्यतिरिक्त मग ते प्रोटीन पावडरचा उपयोग घेतात. तर ही किती महत्त्वाची आहे आणि कोणी घ्यायला हवं
याच्याबद्दल काय मार्गदर्शन करा? प्रोटीन पावडरबद्दल बघा, प्रोटीन आपल्या जेवणाचा एक अविभाज्य घटक आहे. जवळपास 50% भाग आपला प्रोटीनयुक्त पाहिजे आणि प्रोटीन घेताना प्रोटीन पावडर घेण्याची कोणालाही आवश्यकता नाही. मे बी डायबिटिक असू द्या किंवा नॉन डायबिटिक असू द्या. प्रोटीन पावडर आम्ही अशालाच सांगतो की बाबा ज्याला प्रोटीन कॅलरिक मालन्यूट्रिशन आहे, जसं ट्युबरक्युलोसिस झाला आहे किंवा त्याला कॅन्सर झाला आहे किंवा काही जीवघेणा आजार झाला आहे आणि ज्याची प्रोटीन रिक्वायरमेंट बरीच वाढली आणि त्याच्या शरीरामधले प्रोटीन्स कमी झालेले आहेत किंवा ज्याला फारच बाबा आपल्याला काही मिस्टर युनिव्हर्स व्हायचं आहे, शॉर्ट पिरियडमध्ये बॉडी बिल्डिंग करायची, अशासाठी आम्ही प्रोटीन पावडर सांगतो. पण दॅट शुड बी टेकन विथ अंडर द गायडन्स ऑफ डॉक्टर. आपण सर्वांनाच माहिती आहे की आपले जे जॉन अब्राहम आहेत, सगळ्यांचे ही इज अ मॅचो मॅन अँड ही इज अ प्युअर व्हेजिटेरियन. तर यू कॅन बिल्ड युअर मसल विथ व्हेजिटेरियन डाएट ऑल्सो. तर व्हेजिटेरियन डाएटचा सोर्स म्हणजे जसं आपण मी आत्ताच म्हणलं की मिलेट्स आहे, स्प्राउट्स आहे, वेगवेगळ्या तऱ्हेचे आपल्याला मोड आलेले कडधान्य आहेत, सोया आहे, त्याच्यानंतर पनीर आहे, त्याच्यानंतर मस्काफल्ली, गवारफल्ली किंवा बीन्स फल्ली, दीज आर नॅचरल व्हेजिटेबल प्रोटीन्स. याची एक भाजी तुम्ही आपल्या जेवणामध्ये घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही काही आपले ड्रायफ्रूट जे आहेत, जसं बदाम आहे, त्याला भिजवून तुम्ही सकाळी घेऊ शकता. डाळी आपल्या सर्व प्रकारच्या आहेत, दे आर हायली रिच इन प्रोटीन्स. तर याद्वारे तुमचं जे 1 ते 1.5 ग्रॅम आपली नॉर्मल माणसाची जी रिक्वायरमेंट असते प्रोटीन, दॅट यू कॅन फिल विथ व्हेजिटेरियन डाएट ऑल्सो. नॉन व्हेजिटेरियनमध्ये तर नो डाऊट एग्ज आहेत, त्याच्यानंतर मीट आहे, फिश आहे, चिकन आहे, याद्वारे तुम्ही फुलफिल करू शकता बघा. पण व्हेजिटेरियन डाएटद्वारे तुम्ही करू शकता. आणि प्रोटीन पावडर जे सोया प्रोटीन आहे किंवा आता जिममध्ये फॅड आलं की बाबा जिम लावलं की तो ट्रेनर म्हणतो की बाबा लगेच तुम्ही प्रोटीन पावडर घ्या, पण दॅट इज रिच इन क्रिएटिनिन अँड दॅट क्रिएटिन इज नेफ्रोटॉक्सिक हाय डोजेसमध्ये. तर ते आपल्याला लक्षात राहत नाही. तर ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते घ्या किंवा नॉर्मल माणसासाठी बिलकुल घेण्याची गरज नाही असं मला वाटतं. बरं, आहार याबद्दल आपण बोलतो आहे, पण आहारासोबत एक्सरसाइज किती महत्त्वाची आहे? ते करताना आहार कसं घ्यावं किंवा मग त्याचं टाईम टेबल कसं असावं असं तुम्हाला वाटतं? एक्सरसाइज आणि आहार आपल्या जीवनामधले 2 महत्त्वाचे घटक आहेत. त्या घटकांना कसं काय समतोल साधावा आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये? हे बघा, जसं बरोबर आहे सर तुम्ही म्हणले सर, की जसं आहार आपला संतुलित आणि नियमित आहे, तसं व्यायामाची सुद्धा प्रत्येकाला गरज आहे. व्यायाम हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक असायला पाहिजे. दिवसाच्या 24 तासामध्ये 1 तास प्रत्येकाने आपल्या शरीरासाठी द्यायला पाहिजे, म्हणजे व्यायामासाठी द्यायला पाहिजे. आपण बघतो की आपले मोदीजी आहेत किंवा अक्षय कुमार आहेत, त्यांचा तुम्ही फिटनेस व्हिडिओ बघा, हे तर 3 आणि 4 तास झोपून आपल्यापेक्षा 10 पट बिझी आहेत. पण अजूनही ते फिट कशामुळे आहेत? म्हणजे नियमित संतुलित आहार आणि 1 तास व्यायाम. तर व्यायामामध्ये मी प्रत्येकाला सांगेल किंवा 3 विभागणी करा. त्याच्यामध्ये स्टार्ट विथ योगा और स्ट्रेचिंग एक्झरसाइजेस, म्हणजे त्याच्याद्वारे तुम्ही बॉडीला एक्झरसाइजसाठी तयार करता. सेकंड पार्ट इज कार्डिओ किंवा ॲरोबिक ज्याला म्हणतो, म्हणजे घाम येईपर्यंत तुम्ही व्यायाम अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये तुम्ही स्विमिंग करा, जॉगिंग करा, रनिंग करा, सायकलिंग करा, बॅडमिंटन खेळा, क्रिकेट खेळा, फुटबॉल खेळा, एनिथिंग यू कॅन डू. ज्याच्यामध्ये तुमचा हार्ट रेट 120 ते 130 पर्यंत जायला पाहिजे, भरपूर घाम यायला पाहिजे. आणि तिसरं म्हणजे रेजिस्टन्स ट्रेनिंग ज्याला आम्ही म्हणतो, दॅट इज इसेन्शियल फॉर युअर मसल अँड बोन हेल्थ. म्हणजे आठवड्यातून 2दा किंवा 3दा हे जरुरी आहे. कारण 50 नंतर काय होतं की आपलं मसल मास आणि बोन लॉस दरवर्षी 1% होतो. ते भरून काढण्यासाठी रेजिस्टन्स ट्रेनिंग इज रिक्वायर्ड. ते तुम्ही एकतर घरच्या घरी डंबेल्सद्वारे किंवा सूर्यनमस्कार किंवा स्क्वॅट्स याच्याद्वारे करू शकता किंवा जिममध्ये तर प्रश्नच नाही. तर त्याद्वारे तुमची मसल बोन हेल्थ चांगली राहते. आणि ओव्हरऑल एक्झरसाईजचे फायदे सगळ्यांनाच माहिती आहे की त्याच्याने इम्युनिटी वाढते, भूक लागते, आपले झोप शांत लागते, हॅप्पी हार्मोन्स वाढतात, जे ऑक्सिटोसिन आहे किंवा डोपामिन आहे, एन्डॉर्फिन्स आहे. त्याद्वारे तुमचं डिप्रेशन, अँझायटी कमी होतं आणि तुमची इम्युनिटी आणि तुमचं हे केल्यामुळं आजारापासून जे आहे तुम्ही मुक्त राहू शकता. अथरोस्क्लेरोसिस, हार्ट डिसीजपासून तुम्ही मुक्त राहू शकता. बरं, चर्चेला पुढे जाण्यापूर्वी आपल्याजवळ गणेश सातपुते यांनी संपर्क केलेला आहे. आपली चर्चा बघतायत. गणेश सातपुतेजी, आपला आवाज आमच्यापर्यंत येतो आहे. तुम्ही आपला प्रश्न विचारा, डॉक्टर तुम्हाला योग्य तो सल्ला देतील. नमस्कार अग्रवाल सर. नमस्कार सर. नमस्कार. हा सर, मला ना प्री डायबेटिक लक्षणं सांगितलेली आहेत. हो. आणि त्याचबरोबर ना मी जे काही खातो ना मला पचन होत नाही, ऍसिडिटी खूप प्रचंड प्रमाणात होते. बरोबर आहे, बरोबर आहे सर. माझं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्तर आहे की बाबा ॲसिडिटी आपल्या शरीरामध्ये ॲसिड हे डायजेशनसाठी लागतं. त्याला ॲसिडला फार सप्रेस करू नका. दिवसाची सुरुवात चहानं करू नका, त्याच्यानं तुमचं जे काही ॲसिडिटी वाढते. रात्रीचं जेवण 6-6:30ला लवकर करा
आणि फास्ट फूड किंवा बाहेरचं फूड खाऊ नका. हे सगळं तुम्ही टाळलं तर तुमचं ॲसिडिटी पण कमी होईल. गरज पडली तर अँटासिड घ्या, नाही तर घेऊ नका. आणि दुसरी गोष्ट तुम्ही जे म्हणले सर प्री डायबिटीस, तर प्री डायबिटीससाठी असं समजा की तुम्हाला डायबिटीसच आहे तर मी तुम्हाला सांगेल की गूळ साखर मध कोणत्याही स्वरूपात घेऊ नका. मैदा भात बटाटा कमीत कमी घ्या. रोज 1 तास व्यायाम करा. रात्रीचं 7-8 तास स्लीप घ्या. आणि 6-6:30ला लवकर जेवा, म्हणजे तुमची फास्टिंग कमी येईल आणि पोस्ट मील पण कमी होईल. तर हे तुम्ही लाईफस्टाईल फॉलो केली तर तुम्हाला प्री डायबिटीस विल नॉट बी कन्वर्टेड बाय डायबिटीस. तुमचं वजन नियंत्रित ठेवा. या गोष्टी करा सर. येस सर, थँक्यू सर. येस सर, धन्यवाद. अगदी पुढच्या चर्चेकडे आपण वळूया. जुने लोक खूप लवकर झोपी जायचे, मात्र आत्ताची जी पिढी आहे ती लेट झोपते आणि सकाळी पण लेट उठते. त्याच्यामुळं आपल्या आहारावरती आणि आपल्या एकंदरीतच जीवनशैलीमध्ये काय फरक पडतो आणि आहार, व्यायाम आणि सोबतच टाईम टेबल हे किती गरजेचं आहे? सर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा, जसं जुने लोक म्हणायचे की आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला 2.5 सुख पाहिजे. 2.5 सुख म्हणजे बघा, एक पार्ट जो आहे आपला जो आहे हेल्दी, तुमची बॉडी, तुमचं शरीर आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमची शांत आणि नियमित झोप, एक सुख. आणि तिसरं 2.5 म्हणजे अर्ध सुख म्हणजे तुमची प्रॉपर्टी बँक बॅलन्स आहे. तर एक सुख जे आहे ते तुमची झोपेसाठी आहे. तर झोप ही सगळ्यात आवश्यक आणि नितांत गरज आहे. आणि ज्याला आपण बायोलॉजिकल क्लॉक म्हणतो, म्हणजे आपण रात्री झोपतो, सकाळी उठतो, आपलं चयापचय, आपलं डायजेशन, आपलं बॉडी टेम्परेचर मेंटेनन्स, हे सगळं जे होतं ते धिस इज कंट्रोल्ड बाय हॉर्मोन मेलाटोनिन. तर जशी जशी रात्र होते, डार्कनेस वाढतं, तसं तसं मेलाटोनिन हार्मोनचं सिक्रेशन वाढतं. आजच्या युगात काय झालं की आपण 11-12 वाजेपर्यंत झोपत नाही. वी आर बिझी विथ अवर गॅजेट्स, लॅपटॉप, मोबाईल, टी व्ही आहे, ब्राईट लाईट आहे. ब्राईट लाईटमुळं मेलाटोनिन सिक्रेशन कमी होतं. आणि त्याच्यामुळं काय होतं की जेव्हा तुम्ही 11-12 वाजता झोपायला जाताल तर तुमचं शरीर थकलेलं असतं, पण मन थकत नाही, मेंदू थकत नाही. त्यामुळे तुमचं मेलाटोनिन सिक्रेशन कमी राहतं. त्याच्यामुळे झोप लागत नाही तुम्हाला. आणि तुम्ही जेव्हा झोपता 2-3 वाजता आणि उठता 7 वाजता तर तुमचं मन प्रफुल्लित राहत नाही, तुमचं शरीर फ्रेश राहत नाही. तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झोपायच्या एक 20 ते 25 मिनटं आधी मी म्हणतो किंवा तुमचे गॅजेट्स बंद करा. डू सम मेडिटेशन और रिलॅक्सिंग एक्झरसाइजेस, म्हणजे तुमचा मेंदू शांत होईल, तुमचे विचार जातील, मेलॅटोनिन हार्मोन वाढेल आणि तुम्हाला शांत आणि ब्लिसफुल स्लीप येईल. त्यामुळे तुम्ही सकाळी उठल्यावर ताजेतवाने व्हाल, तुम्ही एक्झरसाईज करू शकता, तुमचे हॅपी हार्मोन्स वाढतील आणि तुमचा दिवसभराचा स्ट्रेस कमी होईल. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते हे सर्कॅडियन रिदम पाळा. थोडंसं वेळेवर जेवण, आधी जसं म्हणायचे लवकर निजे लवकर उठे तसं पाळा. म्हणजे सूर्यास्तापूर्वी जेवण करा, सूर्योदयापूर्वी उठा. त्याला जेवढं तुम्हाला फॉलो करता येईल मॅक्झिमम हे सूत्र पाळा. बघा, अगदी आपली चर्चा ऐकून सुनीता क्षीरसागर यांनी आपल्याजवळ संपर्क केलेला आहे. सुनीताजी, आपला प्रश्न विचारा. सुनीताजी, माझा आवाज ऐकू येतोय तुम्हाला? काही तांत्रिक कारणामुळे आवाज येत नाही आहे, मात्र आपण प्रयत्न करूया त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा. तुम्ही म्हटलंय की हे सगळं जे लवकर उठणं गरजेचं आहे, आहार गरजेचं आहे. मला सांगा, आपल्या पूर्ण दिवसामध्ये आपलं जे टाइम टेबल असतं त्याच्यामध्ये किती वाजता उठणं गरजेचं आहे, किती वाजता आहार घेणं महत्त्वाचं आहे आणि रात्री किती वाजता झोपणं महत्त्वाचं? बरोबर आहे सर. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा, मी तर म्हणेल की जसं जुने लोक पाळायचे किंवा सूर्याच्या ऊर्जेनं आपलं डायजेशन व्हायला पाहिजे, म्हणजे सूर्यास्तापूर्वी तुम्ही जेवण करून घ्या. ज्याला पॉसिबल असेल त्यांनी करा, नाही तर ॲटलिस्ट मी म्हणेल किंवा 7च्या आधी तुम्ही जेवण करा. झाल्यानंतर थोडं शतपावली करा, म्हणजे तुमचं डायजेशन होईल. झोपायच्या वेळा बघा 10 ते 11 वाजता तुम्ही झोपा आणि टेक 7 ते 8 तास चांगली झोप घ्या. सकाळी 6ला उठा, 5ला उठा आणि 1 तास व्यायाम करून आपली दिवसाची सुरुवात करा. जसं मी आधी म्हणलं की झोपायच्या आधी मेडिटेशन, डार्कनेस हे करा, तर तुमचं नॅचरल आणि तुम्हाला स्लीप लागेल आणि तुम्हाला काही झोपेच्या गोळ्या घ्यायची गरज पडणार नाही. तुमचा अँझायटी, स्ट्रेस लेवल कमी होईल सर. अगदी. आजकालच्या स्पर्धात्मक युगामध्ये मानसिक आरोग्य कसं जपावं हा सगळ्यांसमोरचा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाला उत्तर तुमच्याकडे काय हो असेल? सर, मानसिक आरोग्य हे सगळ्यात मूलभूत गरज आहे आणि फार इम्पॉर्टंट पायरी आहे आपल्या याच्याची. आपण जसं बघा शरीरासाठी व्यायाम करतो, जिम करतो, त्याच्याद्वारे तुम्ही हा प्रश्न महत्त्वाचा आहे, पण थोडा या प्रश्नाचं उत्तर घेण्यापूर्वी आपल्याला सुनीता क्षीरसागर यांचा मागाशी आपल्याजवळ संपर्क केला, ते पुन्हा संपर्कात आहेत. सुनीताजी, आवाज माझा येत असेल तर तुमचा प्रश्न विचारा. हो, आवाज येतोय मला. माझा प्रश्न असा आहे की स्टॅटिनमुळे डायबेटीस होऊ शकतो का? कशामुळे? सुनीताजी, पुन्हा एकदा प्रश्न विचारा. हो, माझा प्रश्न असा आहे की स्टॅटिनमुळे डायबेटीस होतो का? तर स्टॅटिन ह्या केव्हा बंद करायला हव्यात? स्टॅटिन, ओके. अच्छा. माझा प्रश्न असा आहे की स्टॅटिनमुळे डायबेटीस होतो का?
हो हो हो, हे बघा स्टॅटिंगमुळे डायबिटीज होतो आणि डायबिटीजचं थोडेसे चान्सेस वाढतात, हे तुमचं 100% बरोबर आहे. आम्ही स्टॅटिन मॅडम अशाच याला देतो की बाबा ज्याला हाय रिस्क आहे, म्हणजे ज्याला हार्ट अटॅक आलेला आहे किंवा ज्याला पॅरालिसिस झालेला आहे, तर अशा याच्यामध्ये जे प्लाक स्टेबलायझेशन असतं, म्हणजे तुमचं लिपिड जरी नॉर्मल असलं तरी जे व्हेसल्समध्ये जे इन्फ्लेमेशन झालेलं असतं त्याला स्टेबलाइज करण्यासाठी किंवा पुढं तुम्हाला म्हणजे प्लाक डिस्टर्बन्स होऊ नये, तुम्हाला परत हार्ट अटॅक किंवा पॅरालिसिस होऊ नये, याच्यासाठी आपण स्टॅटिन देतो. आणि ते पण स्टॅटिन आम्ही हळूहळू पेशंटचं रेग्युलर फॉलोअप करून हे करून कमीत कमी डोजमध्ये करतो. कमीत कमी डोजमध्ये केलं तर डायबिटीस होण्याचे चान्सेस बऱ्यापैकी कमी होतात. हाय डोजेसमध्ये आणि प्रोलॉंग घेतलं तर त्याचे डायबिटीस होऊ शकतो, पण ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतलं तर काहीही प्रॉब्लेम होत नाही मॅडम. अगदी. धनाजी पाटील यांचा देखील प्रश्न आहे. धनाजीजी, आपला प्रश्न विचारा, डॉक्टर तुम्हाला त्याचं उत्तर देतील. धनाजी नाही, नाना पाटील आहे, छत्रपती संभाजीनगरहून बोलतोय. बरं. तर मला म्हणजे पोटात गॅस आणि ऍसिडिटीचा भयंकर त्रास होतो. रात्री लवकर जरी झोपलं तरी म्हणजे तो त्रास कंटिन्युअस राहतो. आहारामध्ये असं काय घ्यावं की त्यांनी मला हा त्रास होणार नाही आणि पोट व्यवस्थित साफ होत नाही. आणि या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये टाइम टू टाइम असं जेवणही होत नाही. सर, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, मी आता पुढं त्याच्यावरच येणार होतो की आपली गट हेल्थ जी आहे ती थोडीशी पुअर आहे सर. तर मी जसं म्हणलं की लाईफस्टाईल चेंजेस करा, वेळेवर जेवण, वेळेवर झोप, 1 तास व्यायाम, बाहेरचं फास्ट फूड टाळा, घरचं तेल आणि याच्यामध्ये जे आपण पदार्थ बनवतो तेच खा, थोडंसं मेडिटेशन करा ज्याद्वारे तुमचं इम्युनिटी वाढेल, तुमचं ॲसिड सिक्रेशन नॉर्मल राहील. आणि गुड बॅक्टेरियासाठी जसं मी म्हटलं की दही घ्या, ताक घ्या आणि रात्रीचं जेवण लवकर करून थोडंसं व्यायाम करा. आणि एका वेळेस जेवणामध्ये 50% खा, 50% पोट थोडंसं उपाशी ठेवा, तर त्याच्याद्वारे तुमचं डायजेशन चांगलं होईल, ॲसिडिटी गॅसेस होणार नाही. आणि याच्यावरती पण त्रास कमी नाही झाला तर मग आपल्याला काही एंडोस्कोपी किंवा पुढचे पर्याय आहे. पण थोडं लाईफस्टाईल बदला, जेवणाच्या वेळा पाळा, रोज व्यायाम करा आणि साऊंड स्लीप घ्या, तर तुमचा त्रास 90% तरी कमी होऊन जाईल असं मला वाटते सर. अगदी. यानंतर मुंबईहून सुवर्णा कुंभार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सुवर्णाजी, आपला प्रश्न विचारा. हा सर, आमच्या मिस्टर ना, अहो मी काम करतोय आणि मिस्टर माझे सारखे झोपत जाते, सारखं आजाचे, सगळे कपडे घालायला लागते, त्यांचा हात पाय सरळ होत नाहीत, काय करू? एक घर काम करायचं, यांची सेवा लागते, एक सगळं बघायला लागते घरात. माझं पण वय झालंय, मला पण आता उचलत नाही, दुखतंय सगळं माझं पण. तर आमच्या मिस्टरना झोपत, सारखी झोप असते बघा, सारखी झोपतेत मिस्टर. अच्छा, म्हणजे त्यांना झोप जास्त येते? जास्त झोप, आणि दवाखाना की अजूनच झोप येते, आणि शरीर त्यांचा हात पाय सुद्धा चालत. हे बघा, जास्त झोप येत असेल तर त्यांना काही गोळ्या औषधं असतील तर ते तुम्ही तपासा. सगळ्यात मेन म्हणजे काही गोळ्या औषधं चालू आहेत का, त्यांना सकाळी वेळेवर झोप आणि दिवसा झोपू देऊ नका. आता आमच्याकडे बरेच लोक येतात की बाबा ते म्हणतात दिवसा झोपल्यामुळं किंवा रात्रीची झोप डिस्टर्ब होते, तर त्यांना झोप जास्त असेल तर त्यांचं थायरॉईड एकदा चेक करा. त्याच्यानंतर सकाळच्या मोकळ्या हवेमध्ये त्यांना फिरवा, वॉकिंग, एक्झरसाईज, थोडंसं ब्राईट सनलाईट त्याच्यामध्ये बसवा आणि काही बेसिक टेस्ट करून घ्यायचे, त्याच्याद्वारे पेशंटला जास्त वेळ झोप येते. त्यांची शुगर एकदा तपासा, तुम्ही BP एकदा तपासा, थायरॉईड तपासा. तर हे समजा ॲबनॉर्मल असेल तर त्याच्यामुळं पण जास्त झोप येऊ शकते. आणि त्यांना मी जसं म्हटलं लाईफस्टाईल चेंज करून लवकर निजायला लावा, उठायला लावा आणि थोडंसं व्यायाम एक्झरसाईज करा, तर त्यांचं मूड फ्रेश होईल, त्यांना फ्रेश वाटेल, फ्रेश ऑक्सिजन मिळेल, हे सगळं होईल बघा. अगदी. त्यामुळं आहार घेणं आणि आहारासोबत आपलं मानसिक साधना किंवा मानसिक समाधान या सगळ्या वैयक्तिक जीवनामध्ये किती महत्त्वाची आहे आणि सोबतच मानसिक आरोग्य कसं जपावं हे देखील महत्त्वाचं आहे. डॉक्टर आनंददीप आपल्यासोबत होते. त्यांनी या सगळ्या प्रश्नांबद्दल सविस्तर चर्चा केलेली आहे आणि तुम्हाला देखील ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं किंवा तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये जर तुम्ही वापरत असाल तर तुम्हाला आहार किंवा व्यायाम किंवा इतर कोणतेही प्रश्न असतील तर तुम्ही स्वतः त्यांच्याजवळ संपर्क करा आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडून मिळवा. या विशेष चर्चेमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद. धन्यवाद सर.